नमस्कार, आपल्या सर्वांना माझा नमस्कार. मी जयश्री लाईफस्टाईल या युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत करते. तर आज आपण श्रावण महिन्यातील एक अतिशय महत्वाचा आणि श्रद्धेचा सण म्हणजे नागपंचमी. तर या वर्षी नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. आता या दिवशी नागदेवता आणि भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा केली जाते. पण नागपंचमीच्या दिवशी पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तर ती कोणती काळजी घ्यायची, तर हेच आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. आणि व्हिडिओला पुढे सुरुवात करते. तर अशा कोणत्या 7 गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या नाहीयेत आणि पूजा योग्य पद्धतीने कशी करायची आहे. तर सर्वप्रथम आहे की नंबर 1 सांगेल की जिवंत सापाला आपण त्रास द्यायचा नाहीये, त्रास देऊ नका. नागदेवतेची पूजा करताना ही श्रद्धेने करायची आहे. जिवंत साप पकडणे, त्याला त्रास देणे किंवा त्याला जबरदस्तीने दूध पाजणे टाळायचे. त्याऐवजी नागदेवतेच्या प्रतिमेची किंवा नागाच्या प्रतीकाची पूजा करणे हे योग्य आणि सुरक्षित आहे. दुसरं असं की नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचा अपमान करू नये. नागदेवतेला हिंदू परंपरेमध्ये विशेष असे धार्मिक महत्व आहे आणि त्यामुळे पूजा करताना मनामध्ये श्रद्धा आणि नम्रता ठेवावी. नंबर 3 सांगेल की पूजा ही कधीही घाईघाईने करू नये. कारण कोणतीही पूजा ही घाईघाईने करू नये. सकाळी घर स्वच्छ करावे, स्नान करावे, त्यानंतर नागदेवतेची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा. त्याला हळद कुंकू वाहावे, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करावा आणि मनोभावे प्रार्थना करावी. तसेच नियम 4 आहे की भगवान शंकराची पूजा आपण करायला विसरायचं नाहीये. ह्या दिवशी भगवान शंकराची अवश्य पूजा करायची. कारण नागदेवतेचा संबंध हाच मुळात भगवान शिवाशी जोडला जातो आणि त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे सुद्धा फार फायदेशीर असणार आहे. तर श्रद्धेनुसार आपण हा जप करावा. नंबर 5 आहे की उपवास जर करत असाल तुम्ही तर आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उपवास हा एक श्रद्धेचा भाग आहे, परंतु प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार तो करावा. आरोग्याच्या कारणामुळे उपवास शक्य नसेल तर भक्तिभावाने पूजा आणि प्रार्थना केले तरी देवाला ती प्रार्थना मान्य होते. नंबर 6 आहे की घरामध्ये या दिवशी सणाचा दिवस आहे तर घरामध्ये भांडण, वादविवाद टाळावा. आणि त्या कारण का भांडणामुळे राग आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे ती वातावरणामध्ये तयार होते. त्यामुळे घरामध्ये क्लेश या दिवशी करू नये. सणाच्या दिवशी जितके शक्य होईल तितके आपण शांत राहावे आणि देवाचे स्मरण करावे. तसेच आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. नंबर 7 फक्त उपाय करण्यापेक्षा आपण श्रद्धेला महत्व द्यावे. नागपंचमीच्या दिवशी एखादा उपाय केला आणि तो लगेच इच्छा पूर्ण होईल असंही काही नाहीये. अशी कोणती हमी आपण देऊ शकत नाही. तरी श्रद्धेने केलेली पूजा ही कधी व्यर्थ जात नाही. त्याचा सकारात्मक परिणाम हा आपल्याला मिळतोच. त्यामुळे आपण एक सोपी पूजा पद्धत आहे ती आपण जाणून घेऊया. तर सकाळी स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर पूजा करण्याच्या जागी आता इथे शहरांमध्ये आपल्याला काय म्हणजे जिवंत नाग वगैरे तर काय आपल्याला इथे आधी घेऊन यायचे दारांमध्ये जिवंत नाग, पण आता ते बंद केलेले आहेत. कारण सापाला शक्यतो दूध देऊ नये अशी म्हणजे द्यायचंच नाहीये. ओके, तर पूजा करण्याच्या जागी काय करायचं, नागदेवतेचा फोटो किंवा प्रतिमा ठेवायची. दिवा, धूप हे लावायचं. त्याच्यानंतर हळद कुंकू व्हायचं, अक्षता आणि फुले अर्पण करायची. त्यानंतर भगवान शंकराला जल अर्पण करायचं आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची की हे नागदेवता माझ्या कुटुंबावर आपली कृपा राहू दे. सर्वांना सुख, आरोग्य, शांती आणि समृद्धी लाभू दे. आणि शेवटी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नागपंचमी हा फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा उपाय करण्याचा दिवस नाहीये, तर निसर्ग, प्राणी आणि नागदेवतेबद्दल आपण आदर व्यक्त करायचा आहे. म्हणूनही हा दिवस श्रद्धेने साजरा केला जातो. तसेच नागपंचमीला तर नागदेवतेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती सदैव राहो. धन्यवाद.